तर हा झाला पहिला प्रकार. हा आहे दुसरा प्रकार. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे? तर हे एक्झाम्पल जर तुम्ही सर्व जर बघितले चारही प्रकारचे, तर हे जे वर्ग पद जे आहे, या वर्ग पदाला, प्रत्येक वर्ग पदाला एक हा सहगुणक आहे, एक हा कोएफिशियंट आहे. म्हणजे इथे कोएफिशियंट तुम्हाला दिसतच नाही, याचा अर्थ तो एक आहे. आणि या चारही एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक असणाऱ्या वर्ग चलाला एक पेक्षा मोठा हा कोएफिशियंट आहे, म्हणजे सहगुणक आहे. इथे 10 आहे, इथे 2 आहे, इथे 7 आहे, इथे 3 आहे, म्हणजे एक पेक्षा मोठा हा कोएफिशियंट आहे, सहगुणक आहे. तर हे चार पैकी आपण एक गणित मी तुम्हाला सोडून देतो. तर समजा मी हे घेतलं 2x² प्लस 9x इक्वल टू 11. पण आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे? स्टँडर्ड फॉर्म. तर ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे. म्हणजे त्याचे तिन्ही पण टर्म जर आपण बघितले तर इक्वलच्या लेफ्ट साइडला आहे. इथे आपल्याला इक्वलच्या लेफ्ट साइडला दोन टर्म दिसत आहेत, तिसरं टर्म दिसत नाही. तर तिसरं टर्म इकडे घ्यायचंय तुम्हाला, म्हणजे लेफ्ट साइडला घ्यायचंय. तर लेफ्ट साइडला जर घेतलं तर काय होईल? 2x² प्लस 9x हा प्लस 11 आहे, इथे साइन नाही, याचा अर्थ तो प्लस आहे. हा 11 इकडे आल्यानंतर काय होईल? -11 इक्वल टू 0. तर हे क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये भेटलं. स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर जर तुम्ही केलं तर आता ते तुम्हाला कम्पेअर होताना दिसतंय. कम्पेअर केल्यानंतर की इथे ax² आहे, इथे 2x² आहे, याचा अर्थ 2 मीन्स a आहे, 9 हा b आहे आणि 11 हा c आहे. त्यानंतर साइनचा विचार करायचा आहे. सेकंड टर्मला प्लस साइन आहे, थर्ड टर्मला मायनस साइन आहे. तर चार्ट मध्ये जर तुम्ही बघितलं तर थर्ड नंबरला आहे, सेकंड टर्मला प्लस साइन, थर्ड टर्मला मायनस साइन. त्यामुळे ऑपरेशन आहे सबट्रॅक्शन. ऑपरेशन काय आहे? सबट्रॅक्शन आहे. बिग टर्म आहे प्लस, स्मॉल टर्म आहे मायनस. आता ऑपरेशन सबट्रॅक्शन असल्यामुळे इथे जो बी आहे, ह्या बी ची व्हॅल्यू आहे 9. तर जे दोन फॅक्टर आपण मिळवणार आहोत त्या दोन्ही फॅक्टरचे सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी 9 आली पाहिजे. इकडे आपण बघितलं की ऍडिंग आली पाहिजे, बेरीज आली पाहिजे. पण इथे आता आपण या साइन मुळे या असणाऱ्या बी ची जी व्हॅल्यू आहे ती त्या दोन्ही टर्मची वजाबाकी आली पाहिजे. त्यानंतर a इंटू सी, तर a ची व्हॅल्यू किती आहे? 2 आणि c ची व्हॅल्यू आहे 11 मीन्स इक्वल टू 22. तर असे दोन टर्म आपल्याला शोधायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 11 आलं, 22 आलं पाहिजे आणि त्यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर 9 आलं पाहिजे. दोन टर्म असे. तर असे दोन टर्म कुठले आहेत? तर 11 आणि 2. 11 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 22 येतं. 11 मधून जर 2 मायनस जर केला तर 9 येतो. का? तर सेकंड टर्मला प्लस साइन आहे, थर्ड टर्मला मायनस साइन आहे आणि ऑपरेशन आहे सबट्रॅक्शन. त्यानंतर बिग टर्म हा तुमचा प्लस आहे, स्मॉल टर्म हा तुमचा मायनस आहे. मग बिग टर्मला साइन द्या प्लस, स्मॉल टर्मला साइन द्या मायनस, आणि यांचं जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल त्यांना द्या. सेम या अगोदर आपण जसं सोडवलं की जे मिडल टर्म आहे ते मिडल टर्म काढून टाका आणि त्याच्या जागेवरती नवीन आलेले जे दोन टर्म आहेत ते दोन टर्म त्या जागेवरती टाका. म्हणजे काय येईल मग? 2x² प्लस 11x मायनस 2x
मायनस 11 इक्वल टू 0. सेम या अगोदर आपण जी गणित सोडवली त्याच्यासारखी जिथे पुन्हा 4 टर्म तुम्हाला भेटले. पुन्हा 2 टर्म मधले जे कॉमन राशी आहेत, ज्या ज्या कॉमन गोष्टी तुम्हाला का निघतायत त्या कॉमन गोष्टी बाहेर काढा. तर इथे 2 आहे, तर 2 मध्ये 11 आहे का? तर 2 चे फॅक्टर 11 च्या फॉर्म मध्ये पडत नाही. 2 चे फॅक्टर काय पडतात? 1 into 11 एवढाच पडतात. काही असणारे मुलं असं म्हणतील की 9 plus 2 11, तर असं चालत नाही कारण हा फॅक्टर नाही. तर 11 चे फॅक्टर जे ते 1 into 11 एवढेच पडतात, म्हणजे याच्यामध्ये 2 नाही पण इथे 2 आहे, त्यामुळे 2 तसंच राहणार आहे, हा 11 पण तसंच राहणार आहे. इथे x स्क्वेअर आहे, इथे x आहे, दोघांमध्ये पण x आहे, x कॉमन निघेल. ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिला हा 2 आणि हा x स्क्वेअर मीन्स x into x, x कॉमन निघाला, शिल्लक राहिला x प्लस इथला x कॉमन निघाला, शिल्लक राहिला 11. तर हा पहिला फॅक्टर आपल्याला मिळाला. इथे दोन्हीकडे जर आपण जर बघितलं त्या दोघांमध्ये काय कॉमन आहे? तर इथे 2 आहे, इथे 2 आहे का? तर नाही. इथे x आहे, इथे x आहे का? तर x पण नाहीये. आणि ज्या वेळेला दोन्ही असणाऱ्या टर्म मध्ये काही कॉमन नसेल त्यावेळेला त्यांच्यामध्ये कॉमन असतो 1. हे लक्षात ठेवायचं. तर या दोघांमध्ये काही कॉमन नाही आणि म्हणून इथे कॉमन आहे 1, पण इथे चिन्ह आहे मायनस, म्हणून -1. ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिलं? तर इथे हा 2x. आणि तुम्हाला काही वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं जर ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साइन जर आलं तर आतमधलं साइन काय होतं? चेंज होतं. तर इथलं साइन जे मायनस जे ते काय होईल? प्लस होईल. 11 इक्वल टू 0. आता दोन्ही ब्रॅकेट जर तुम्ही जर बघितलं तर सेम आलेले तुम्हाला दिसते. दोन्ही ब्रॅकेट तुम्हाला सेम दिसत आहेत आणि ते आलेच पाहिजेत, आणले नाही पाहिजेत, ते आले पाहिजेत. दादा ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, दोन्ही टर्म मध्ये काय कॉमन आहे? ते ब्रॅकेट कॉमन आहे. मग ते ब्रॅकेटच कॉमन काढायचं आता. तर ब्रॅकेट कॉमन जर निघालं 2x plus 11, तर शिल्लक काय राहिलं? तर इथे शिल्लक राहिला x, इकडे काय शिल्लक राहिलं? तर -1 इक्वल टू 0. आणि सेम तुम्हाला जसं मी सांगितलं मगाशी की सोल्युशन जर आपल्याला काढायचं असेल तर मग 2x plus 11 इक्वल टू 0, म्हणजे प्रत्येक फॅक्टर बरोबर 0 घ्यायचा आहे. x -1 इक्वल टू 0. 2x इक्वल टू हा प्लस 11 आहे, पलीकडे गेल्यानंतर -11. x इक्वल टू 1. हा 2 इथे मल्टिप्लाय आहे, तो पलीकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. x इक्वल टू -11/2, x इक्वल टू 1, म्हणजे -11/2 आणि 1 हे तुम्हाला भेटलेले सोल्युशन आहे. याच प्रकारचे बाकीचे गणित तुम्ही जे आहे ते सॉल्व्ह करू शकतात. जर नाही आले तर सांगा, कमेंट करा, ते मी तुम्हाला सोडून देईल. आता इथे जर तुम्ही जर बघितलं तर 3 into 2 काय येतो? तर 6 येतो. इथे मायनस साइन, इथे मायनस साइन, याचा अर्थ सबट्रॅक्शन आहे. तर मल्टिप्लिकेशन 6 आणि त्याचं सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी 2. अशा येणाऱ्या दोन संख्या कुठल्या भेटतात का आपल्याला? की दोन फॅक्टर असे घ्या की ज्यांचा गुणाकार केला तर 6 येतो आणि त्यांची वजाबाकी जर केली तर 2 येते. असे कुठले नंबर्स आहेत का? तर असे कुठलेच नंबर नाही. मग असे नंबर ज्या वेळेला नसतात मग त्यावेळेला मग याचे सोल्युशन कसे काढायचे? तर याचे सोल्युशन जे आहे फॉर्म्युला मेथडने काढायचे, ज्याला सूत्र पद्धती असं म्हटलं जातं मराठीमध्ये. आणि त्याचा फॉर्म्युला आहे x इक्वल टू -b प्लस मायनस इन रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. x इक्वल टू -b प्लस मायनस इन रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a.
तर या पद्धतीने ते सोडवायचं. आता याचा असणारा जो व्हिडिओ जो आहे तो मी नंतर तुम्हाला टाकेल, कारण हे सेपरेट एक एक्सरसाइज आहे, तर ती तुम्हाला मी नंतर सांगेल. परंतु अशा स्वरूप ज्या वेळेला फॅक्टर मिळत नाही किंवा फॅक्टर पडत नाही त्यावेळेला त्याचे असणारे सोल्युशन या फॉर्म्युल्याने सोडवायचे असतात, हे तेवढं लक्षात ठेवा. आता जो चौथा जो प्रकार जो आहे, इथे तुम्हाला फक्त दोन टर्म तुम्हाला बघायला मिळत आहेत, 3 टर्म नाही आहेत, म्हणजे तुमच्या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर होताना दिसत नाही. बघा इथे 3 टर्म आहेत, पण इथे फक्त या चारही गणितामध्ये तुम्ही जर बघितलं तर फक्त दोन टर्म्स तुम्हाला दिसतात. मग अशा वेळेला फॅक्टर कसे पाडायचे? तर अशा वेळेला तुम्हाला तसं 2 प्रकारे फॅक्टर्स तुम्हाला पाडता येतात. एक याचे फॅक्टर तुम्हाला फॉर्म्युल्याने पण पाडता येतात आणि डिरेक्टली पण पाडता येतात. आता फॉर्म्युल्याने म्हणजे कुठला फॉर्म्युला? तर यापूर्वी आपण शिकलेलो आहोत फॉर्म्युला, तो म्हणजे ए प्लस फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, किंवा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. या फॉर्म्युल्याने पण तुम्हाला सोडवता येतं आणि डिरेक्टली पण तुम्हाला सोडवता येतं. तर दोन्ही असणाऱ्या पद्धती मी तुम्हाला सांगतो. तर इथे तुम्हाला एक्स स्क्वेअर इक्वल टू 9 तुम्हाला दिसतोय. हा जो 9 आहे तो राईट साइडला आहे, तो लेफ्ट साइडला घेतला तर काय होईल? मायनस होईल. -9 इक्वल टू 0. आता 9 मीन्स काय? तर 9 हा स्क्वेअर नंबर आहे. 9 हा कोणाचा स्क्वेअर नंबर आहे? तर 9 हा 3 चा स्क्वेअर नंबर आहे. 3 स्क्वेअर 9. म्हणजे इथे तुम्हाला फॉर्म्युला भेटला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय फॉर्म्युला भेटला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी इक्वल टू 0. आणि मग x प्लस 3 इक्वल टू 0, x मायनस 3 इक्वल टू 0, therefore x इक्वल टू -3 आणि x इक्वल टू +3. असे 2 सोल्युशन तुम्हाला निघतील. एक प्रकार. दुसऱ्या प्रकाराने x स्क्वेअर इक्वल टू 9, तर हा पण स्क्वेअर नंबर आहे, हा पण स्क्वेअर नंबर आहे. डायरेक्टली त्यांचा स्क्वेअर रूट काढा. टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, म्हणजे दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. आता दोन्ही बाजूचं तुम्ही वर्गमूळ जर घेतलं तर एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ काय येतं? एक्स. 9 चं वर्गमूळ काय येतं? म्हणजे स्क्वेअर रूट काय येतो? तर +-3. 9 चा स्क्वेअर रूट काय येतो? प्लस आणि -3. मग इथे +3 आणि -3 दोन नंबर्स आले, म्हणजे x इक्वल टू +3 आणि x इक्वल टू -3. संपलं. म्हणजे या पद्धतीने पण तुम्ही सोडवू शकता, या पद्धतीने पण तुम्ही सोडवू शकता. दोघांनाही तुम्हाला सोल्युशन इथे मिळालं. समजा 4x स्क्वेअर -25 इक्वल टू 0. तर बघा इथे 4 इथे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर काय होईल? सॉरी -25 पलीकडे आपण घेऊन जाऊया. 4x स्क्वेअर इक्वल टू 25. 4 इथे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड x स्क्वेअर इक्वल टू 25/4. तर सेम याच्यासारखं आलं बघा, दिसतंय. x स्क्वेअर हा परफेक्ट स्क्वेअर आहे, 25 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, 4 सुद्धा परफेक्ट स्क्वेअर आहे. दोन्ही बाजूचा जसं इथे म्हटलं की टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, तसंच इथे म्हणायचंय तुम्हाला टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग याचं स्क्वेअर रूट काय येईल? x. 25 चं स्क्वेअर रूट काय येईल? 5. 4 चं स्क्वेअर रूट काय येईल? 2. पण हे प्लस आणि मायनस
आणि मग पुन्हा त्यांना सेपरेट आपण जर केलं तर x इक्वल टू 5/2 आणि x इक्वल टू -5/2 असे दोन सोल्युशन तुम्हाला इथे मिळून जाते. एक अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं होतं 18x² - 98 इक्वल टू 0. तर बघा इथे 18 हा परफेक्ट स्क्वेअर नाही, 98 पण परफेक्ट स्क्वेअर नाही, हे दोन्ही परफेक्ट स्क्वेअर नाही. मग अशा वेळेला काय करायचं, तर यांचे फॅक्टर पाडायचे आणि यांच्यात एखादा परफेक्ट स्क्वेअर आपल्याला मिळतोय का ते बघायचं. 18 चे फॅक्टर काय पडतात, तर 2 × 9 x² मायनस 98 मध्ये परफेक्ट स्क्वेअर कुठला मिळतो तुम्हाला, तर 2 × 49 इक्वल टू 0. इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. तर 2 पहिला काय करा, कॉमन काढा. 2 तुम्ही कॉमन काढला, शिल्लक काय राहिलं, 9x² - 49 इक्वल टू 0. मग therefore 2 इन ब्रॅकेट, आता इथे आपण स्क्वेअर ब्रॅकेट घेऊया. 9 चा स्क्वेअर रूट किती येतो, 3. x² चा स्क्वेअर रूट किती येतो, x ब्रॅकेट स्क्वेअर. 49 चा स्क्वेअर रूट 7 स्क्वेअर. तर इथे पुन्हा फॉर्म्युला तुमचा आला a² - b². therefore 2 इन ब्रॅकेट फर्स्ट ब्रॅकेट 3x + 7 3x - 7 इक्वल टू 0. आणि मग तुम्हाला त्याला सेपरेट करून तुम्ही त्याचे काय करू शकता, सोल्युशन जनरली अशा गणिताला विचारत नाही, विचारलं तरी काढू शकता. तर या प्रकारचे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 4 प्रकार जर तुम्ही जर केले तर 10th मधला असणारा 2.2 हा तुमचा कंप्लीट झाला असं समजा. 2.2 वरती कुठले गणित पडू द्या, या 4 प्रकारावरतीच तुम्हाला पडणार, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. तर एवढं याची प्रॅक्टिस करा. आणि जर तुम्हाला काही अडचणी जर असतील तर नक्की कमेंट करा, मी त्यावरती तुम्हाला ते गणित सॉल्व्ह करून पुन्हा देण्याचा प्रयत्न मी करेन. किंवा इतर एक्झरसाइज मधले जर समजा तुम्हाला गणितामध्ये काय अडचण जर असेल तर ते मला सांगा, मी तुम्हाला ते सॉल्व्ह करून देईन. धन्यवाद.